अमरावतीमधून आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अमरावती शहरातील रुक्मिणी नगर शाळा क्रमांक 19 मध्ये या ठिकाणी मतदान पार पडतंय। तर 19 नंबरच्या शाळा क्रमांकामध्ये 5 मशीनमध्ये बिघाड झाल्याची मोठी घटना घडली आहे। तर 15 मिनिटे हे वोटिंग मशीन बंद होतं। नागरिकांनी खरं तर या ठिकाणी मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या मशीनमध्ये काहीसा बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मतदारांचा हा खोळंबा झालाय। तर खोली क्रमांक 5 च्या मशीनमध्ये काहीसा बिघाड झालेला आहे। साधारणतः 15 मिनिटे हे वोटिंग मशीन बंद असल्याचं या ठिकाणी कळतंय आणि त्यामुळे नागरिकांचा मतदारांचा यामुळे खोळंबा झालाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, काय सांगाल? या ठिकाणी मशीनमध्ये काहीसा बिघाड झाल्याचं कळतंय आणि मतदारांचा खोळंबा झालाय, काय नेमकं घडलंय, काय सांगाल? एकूण बघितलं 6:30 वाजतापासून त्या ठिकाणी मशीनची मॉड्यूल सुरू होती आणि 7 वाजतापासून त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार होती। मात्र त्या ठिकाणी बघितलं तर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या। मात्र मशीनमध्ये बिघाड आला आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटं जे आहे त्या ठिकाणचे मशीन सुरू झाले नव्हते आणि त्या ठिकाणी नागरिकांना तात्काळ बाहेर रांगेत उभं राहावं लागलं होतं। मात्र काही वेळानंतर त्या ठिकाणी मतदान केंद्रावर अधिकारी आले, अधिकाऱ्यांनी त्या मशीन सुरू केल्या आणि त्यानंतर मात्र आता काही वेळाच्या पूर्वी जे मतदान केंद्रावर आता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र असं 15 मिनिटं साधारणतः त्या ठिकाणच्या सर्व ज्या मशीन होत्या त्या मशीन बंद पडलेल्या, त्यामुळे आता त्या ठिकाणी रुक्मिणीनगरच्या ज्या मतदान केंद्रावर 15 मिनिटं जे आहे ते मतदान उशिरा झालं आहे। अगदी नक्कीच अमर, आता सध्या कसा प्रतिसाद आहे मतदारांचा आणि किती प्रमाणामध्ये आतापर्यंत मतदान झालंय, काय सांगाल? एकूण बघितलं तर आज सकाळपासून जे आहे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आलेला आहे आणि एकूण बघितलं तर सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात ज्या रांगा आहेत त्या रांगा लागलेल्या होत्या, अजूनही रांगा लागलेल्या आहे आणि काल रात्री अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस आला आणि सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आतासुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे मतदारांचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे आणि उन्हाचा जो तडाखा होता त्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल असं सांगत आलेलं होतं। मात्र असं असलं तरी आता मात्र या ठिकाणी जी बादल आहे त्यामुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढणार आहे आणि सकाळपासून